हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे तुम्ही. तर आज मला एक खास विषयावर व्लॉग बनवण्यासाठी मी इथे आली आहे. आणि आधीच्याही व्लॉगला तुम्ही जे भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर माझं नाव प्राजक्ता मोकाशी आणि लग्नापूर्वीचं माझं नाव होतं प्राजक्ता रावेरकर. आणि मला अभिमानाने सांगावं वाटते की मी सिडिओ मेरी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. आणि आज मला शाळेच्या असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या. म्हटलं या विषयावर तुमच्याशी बोलावं. माझी शाळा म्हणजे माझं सर्वस्व आहे असं म्हणता हरकत नाही, कारण या शाळेने मला जे काही दिलं आहे त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. म्हणजे शाळेचे टीचर्स असो, फ्रेंड्स असो, शाळेचा स्टाफ सगळा असो, इतक्या आठवणी मनात दाटून आल्या ना, तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी याबाबत बोलावं. मला आठवतं आहे माझ्या तब्येतीचं हे असं चढ उतार तब्येतीत चालत होता. पण मी जेव्हा 2013 का 14 साली नाशिकला गेली होती तेव्हा माझं ठरलेलं असायचं, जेव्हा मी नाशिकला जाईल तेव्हा मेरी कॉलनीत आमच्या एक चक्कर मारणार आणि शाळेतही चक्कर मारणार. मेरी म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग होते, म्हणजे ऑफिसर्सपासून ते खाली शिपाईपर्यंत, त्या सगळ्यांची मुलं मेरी कॉलनीमधल्या त्या सिडिओ मेरी हायस्कूलमध्ये शिकायला होती. आणि सगळे तिथे असं लहान मोठा कोणाचाही काही भेदभाव नव्हता. सगळे एकोप्याने छान राहायचे कॉलनीत. आणि कॉलनीच्या सेंटरलाच आमची शाळा होती, सिडिओ मेरी हायस्कूल. आणि त्या शाळेत मी 2013 का 14 साली गेले होते. तर संध्याकाळची वेळ होती, 4:30-5 वाजून गेले होते, शाळा सुटून गेली होती. म्हटलं आता आपल्याला आत तरी जायला मिळेल का. पण मला माझ्या मिस्टरांना आणि मुलीला ती शाळा दाखवायची होती. तर अचानक कसं काय माहिती, पण सुधाकर काका आमच्या तिथे धावत आले. सुधाकर काका आणि त्यांची वाईफ आमच्या शाळेचे केअरटेकर होते आणि सर्व होते शाळेचे. म्हणजे प्रत्येक शिक्षकांचं त्यांच्याशिवाय काही पान हलायचं नाही. सगळ्या शाळेतली बारीक सारीक गोष्टी त्यांना माहीत असायच्या. तर ते सुधाकर काकांनी चक्क इतक्या वर्षांनी मला ओळखून धावत आले. अरे प्राजक्ता, तू इथे कशी काय म्हणते, हे आमचे जावई का, ही माझी नात का. मला इतका आनंद झाला. आणि घाईघाईने त्यांनी लगेच सगळे गेट ओपन केले आणि आमचा 10वी बचा जो वर्ग होता तो ओपन केला. आणि कुठल्या बेंचवर मी बसायचे हे सुद्धा माझ्या मिस्टरांना सांगितलं. वर्गात जाऊन ते सगळ्या आठवणी सांगत होते. आणि माझे मिस्टर इतके मजेने ऐकत होते की इतके भरभरून ते शाळेविषयी काका बोलत होते, आमच्या बॅचविषयी बोलत होते. खरं म्हणजे कितीतरी मुलं त्यांनी त्यांच्या आयुष्यात शाळेतले बघितले असतील, पण आमच्या बॅचमधली सगळ्या मुलांची नावं त्यांना आठवत होती. कोण असं होतं, कोण कसं होतं, कोण खोडकर होतं, कोण मारामाऱ्या करायचं, कोण जास्ती शिक्षकांचा ओरडा खायचं, कोण खूप गुणी होतं, हुशार होतं. सगळ्यांची नावं घेतली आणि भरभरून बोलत होते. तर घरी येताना माझ्या मिस्टरांना इतकं नवल वाटलं. म्हणे किती छान होते ते काका, तुला इतक्या वर्षांनी कसं काय गं त्यांनी ओळखलं. म्हटलं हेच तर माझ्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येकाला एक विद्यार्थी म्हणून नाही तर आपलं स्वतःचं मूल म्हणून प्रत्येक टीचरने वागवलं, प्रत्येक स्टाफने वागवलं, तेवढंच भरभरून प्रेम पण केलं. तर आम्ही जेव्हा त्या शाळेत गेलो होतो ना, तर त्या शाळेच्या भेटीच्या काही ग्लिम्स मी इथे तुम्हाला दाखवते.
शाळेतल्या माझ्या काही माझे अत्यंत फेवरेट टीचर होते. जसं प्रायमरी स्कूलमध्ये मला शकुंतला चौधरी मॅडम आठवत आहे. मला त्या अतिशय आवडायच्या. म्हणजे माझा जो फर्स्ट डान्स होता गॅदरिंगचा, निळ्या निळ्या आभाळी चला जाऊ उडत असं गाणं होतं, मला तेही आठवतं आहे. छान प्रॅक्टिस केली होती, सगळ्यांना छान एकसारखे निळे फ्रॉक शिवले होते. पण अँड डान्स करायच्या वेळेला एवढा सगळा समोर गर्दी पाहून मी लागले रडायला. तर चौधरीबाईंनी मला न रागवता प्रेमाने उचलून घेतलं होतं आणि स्टेजच्या मागे घेऊन गेला होता आणि आईजवळ दिलं होतं. पण तेवढं एकच वर्ष, नंतर पुढचे सगळे वर्ष मी फ्रंट रोमध्ये उभं राहून डान्स केला. पण ती भीतीसुद्धा शकुंतला चौधरी मॅडमनेच माझी घालवली नंतरसुद्धा. त्यानंतर 1ली ते 5वीमध्ये धोडपकर मॅडम आम्हाला होत्या. त्या पण मला खूप खूप आवडायच्या. खूप प्रेमळ आणि गोड होत्या त्या पण. आणि मला आठवतं एका संक्रांतीला आमच्याकडे हळदी कुंकू होतं, तर मी पण सहज गंमत म्हणून त्यांना सांगितलं की बाई आमच्याकडे हळदी कुंकू आहे, तुम्ही आमच्या घरी या. आणि ते चक्क खरंच संध्याकाळी हळदी कुंकाला आल्या, तर मी आनंदाने हरखून गेली होती. आणि आईला मी तिला ओढून नेलं, म्हटलं बघ आमच्या बाई आल्या आहेत. आईला पण इतकं आश्चर्य वाटलं आणि आम्ही सगळेच खुश झाले होतो. आणि मी स्वतःच्या हाताने बाईंना वाण दिलं होतं, मला तेही अजून आठवतं. आणि नंतर आमच्या वर्गशिक्षिका गोटखिंडीकर मॅडम, यांच्याविषयी तर काय बोलू. त्या आणि त्यांचे मिस्टर ते आम्हाला शिकवायला नव्हते, पण ते सुद्धा एक आदरणीय व्यक्तिमत्व होते. गोटखिंडीकर सर प्रख्यात गणितज्ञ होते. दुर्दैवाने आता त्यांचं निधन झालं. पण आमच्या गोटखिंडीकर मॅडम बाई आमच्या अत्यंत लाडक्या, आणि त्या प्रत्येकाला आपल्या मुलासमानच त्या वागवायच्या आणि इतकं प्रेम करायच्या. आमचा डान्स बसवणं असो किंवा प्रत्येकाला वेगवेगळं त्या समजून घ्यायच्या प्रत्येकाच्या स्वभावानुसार. आणि कोणालाही प्रेशराईज करायच्या नाही. प्रत्येकाचे लिमिट्स त्यांना माहीत होते, त्यामुळे त्या प्रत्येकाला ओळखून त्याप्रमाणे त्या सगळ्यांना शिकवायच्या, वागवायच्या. कधी कोणाला फोर्स केला नाही, कधी आरडाओरडा नाही. पण त्यांच्या त्या प्रेमळ वागण्यामुळे त्यांनी आम्हाला अगदी आपलंसं करून ठेवलं होतं. आणि पूर्वी कसं शिक्षक लोकांच्या ताब्यात मुलं एकदा गेली ना की पॅरेंट्स अजिबात मध्ये काही बोलायचे नाही. पूर्ण त्यांना जे काय घडवायचं ते शिक्षकांच्या ताब्यात दिलेलं असायचं. आत्तासारखे पॅरेंट्स हस्तक्षेप करायचे नाही तेव्हा. आणि ते योग्यच होतं. मुलांना वळण लावायचं काम हे इतकं उत्कृष्ट पद्धतीने केलं जायचं. आणि आपलं मूल असल्यासारखंच सगळे टीचर्स तेव्हा ट्रीट करायचे. त्यामुळे बाईसुद्धा आम्हाला आमच्या आईसारख्याच वाटतात. आणि तेवढंच त्यांनी आईप्रमाणेच आम्हाला प्रेम केलं. आणि आजही फेसबुकच्या माध्यमातून ते आमच्याशी कनेक्टेड आहेत, याचाही मला अतिशय आनंद होतो. आणि नंतर आमचे हिरे सर, त्यांच्याकडे मी क्लास लावला होता. ते आम्हाला गणित शिकवायला होते शाळेत. आणि त्यांचे क्लासेस पण खूप फेमस होते. त्या क्लासेसमध्ये पण अनेक गमती जमती व्हायच्या. हिरे सर पण इतक्या गमत्या स्वभावाचे आणि इतकं सुंदर गणित शिकवायचे, हसत हसत अगदी. मला आठवायचं सायन्स आणि गणित त्यांच्याकडे शिकवायचं ते आणि क्लासमध्ये. आणि इतके छान मजा चालायची क्लासमध्ये. कधीच त्यांनी अभ्यासाचं आम्हाला टेन्शन येऊ दिलं नाही. आणि कधी कंटाळा आला तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो. त्यांचा आवाज खूप सुंदर होता, तर ते गाणं पण म्हणून दाखवायचे. खूप मजा यायची. म्हणजे अभ्यासाचं कधी असं आम्हाला ताणच येऊ दिला नाही त्यांनी कधी. आणि मला आठवतं क्लास संपल्यानंतर मग शाळेत पोचायची गडबड असायची, तर आम्ही इतकं फास्ट सायकल चालवत निघायचो. आणि त्यात पावसाळ्याचा सीझन असला ना की आमची खूप हाल व्हायचे. चिखलातनं जोरजोरात सायकल चालवत निघायचो, पूर्ण ओलेचिंब होऊन जायचो. त्याच अवस्थेत शाळेत पोचायचो. आणि उशीर झाला तर आमच्या तेव्हा नवले मॅडम होत्या मुख्याध्यापिका, त्या छडी घेऊन आमच्या स्वागताला उभ्या असायच्या. आणि छडी खाऊन मग गुपचूप वर्गात जाऊन हात चोळत बसायचो. सगळ्या त्या आठवणी अजूनही मला येतात. म्हणजे काय त्या दिवसाची मजा होती. कुठल्याच गोष्टीचा असं त्रास वाटायचा नाही. आम्ही आनंदाने सगळं करायचो. आणि कसा दिवस निघून जायचा शाळेत कळायचं नाही. मधल्या सुट्टीत पण आम्ही सगळे एकत्र बसून डबा खायचो. आणि कोणी आपला स्वतःचा डबा खायचा नाही, प्रत्येकजण दुसऱ्याच्या डब्यातलं खाणार. आणि मला आठवतं मी अर्धी पोळीमध्ये लोणच्याची फोड घेऊन जायची. माझी आई लोणचं खूप छान करायची, तर ते लोणचं खाण्यासाठी मैत्रिणींची भांडाभांडी व्हायची की ते लोणच्याची पोळीसुद्धा मला मिळायची नाही खायला, लोणच्याचा खार असलेली. जे इतकं मस्त जेवण पण त्यामुळे छान द्यायचं. एकत्र बसून जेवण करायचो. कधी तर घर जवळ असायचं तर मधल्या सुट्टीत घरी पण जाऊन यायचो आम्ही. एकदम होमली फील होतं शाळेमध्ये.
अभ्यासाच्या बाबतीत तर सगळे टीचर आमचे लिमिटेशन जाणून होते. म्हणजे फर्स्ट क्लास असायचा पण टॉपर वगैरे नव्हतं. पण आमच्या वर्गात शिल्पा वैद्य जी माझी बेस्ट फ्रेंड आहे ती, आणि मुलांमध्ये योगेश भंडारी, दोघं टॉपर होते आणि भयंकर हुशार होते दोघं. आम्हाला सगळ्यांना त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीतीच वाटायची. म्हणजे इतके हुशार मुलं, इतके आम्हाला त्यांचं खूप कौतुक होतं सगळ्यांनाच, आणि आम्हाला खूप आदरही होता. आणि ते दोघंही स्वभावाने इतके शांत, कोणाच्या आद्यात ना मध्यात. आणि शिल्पा तर इतकी डाऊन टू अर्थ होती, म्हणजे इतकी ती हुशार होती, पण तरी पण कधीच तिला असा हुशारीचा गर्व नाही, काय नाही. आणि शनिवार रविवारी मी तिच्याकडे जायची. मला ती इतकी छान गणितं समजून सांगायची. आणि मला आठवतं तिच्या गॅलरीत बसून आम्ही गणितं सोडवायचो. परीक्षेच्या आधी आम्ही पेपर सोडवायचो आणि तिच्याही छान छान आम्हाला स्नॅक्स करून द्यायची, पोहे, उपमा. आणि त्यांचं प्रेझेंटेशन पण उत्कृष्ट असायचं. तर त्या आठवणी अजूनही. तेव्हा ती डी टाईपला राहायची. तिने मला गणितामध्ये जे सर्वाइव्ह मी झाले ते केवळ शिल्पामुळे. आणि वर्गात एकदम, म्हणजे आज तर मी बघते ना, वर्गात जे शांत मागच्या बेंचवर बसणारे बुजलेले असे मुलं मुली होते, आज त्यांचे व्यक्तिमत्व एकदम ट्रान्सफॉर्म झालेले आहेत. आणि खूप कौतुकही वाटतं की ते वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर आहेत. छान सगळं, कोणी बिझनेस करत आहे, कोणी आज मोठे ऑफिसर्स झालेले आहेत, कोणी राजकारणामध्ये सक्रिय आहे. तर इतकं कौतुक वाटतं सगळ्यांचं. तर मला त्यांचा पण सगळ्यांचा खूप आज अभिमान वाटतो आहे. आणि आत्ता एक 9 वर्षापूर्वी शाळेचं एक मोठं गेट टुगेदर आमचं झालं होतं. तेव्हा सगळे शिक्षक झाडून हजर होते. पण ह्या माझ्या अशा त्रासामुळे मला जाता आलं नाही. मला पण इन्व्हाइट केलं होतं सगळ्यांनी, पण तेव्हा मी सांगितलं होतं असं तब्येती बरी नाही म्हणून, पण बाकी डिटेल काही बोलली नव्हती. मला तेव्हा ऑकवर्ड झालं होतं. मी कसं सांगू की मला प्रवास करता येत नाही. तेव्हा आणि इतके सगळेजण त्यांचे फोटो व्हिडिओ बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं माझ्या. मी सगळं ते सोहळा तो बघितला, फोटो बघितले. आणि आज त्यातले बरेचसे टीचर्स आपल्या दुर्दैवाने हयात नाही. त्याची खंत मला आयुष्यभर राहील. पण त्यांनी जो आनंद तिथे एकत्र जमून केला, त्याचा घरी बसून मला द्विगुणित आनंद झाला होता की चला आपल्याला नाही जाता आलं, निदान हे सगळे भेटले, टीचर्सबरोबर त्यांनी टाईम स्पेंड केला, याचाच मला खूप आनंद झाला. आता जेव्हा कधी मी नाशिकला जाईल तेव्हा मी सगळ्यांना भेटायचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. पण त्या क्षणी मला म्हणजे दिवसभर अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं जेव्हा ते मोठं आमचं गेट टुगेदर झालं तेव्हा. आजही छोटे मोठे गेट टुगेदर शाळेचे होत असतात. मुंबईत भेटतात, कोणी पुण्यात भेटतात, कोणी नाशिकमध्ये भेटतात. पण अजूनही मला त्यांना काही भेटायला जमलं नाही आहे. पण आता मी लवकरात लवकर जेव्हा बाहेरगावी प्रवास सुरू करेल ना, तेव्हा नक्कीच मी प्रयत्न करेल. आणि माझ्या मैत्रिणींबद्दल तर काय सांगू, शाळेतल्या शिल्पा वैद्यबद्दल तर बोललेच आहे. ती तर माझी सगळ्यात जीवाभावाची मैत्रीण. तशीच सपना होती माझी, मोनिका होती जीवाभावाची मैत्रीण, तेजू नंतर योगिनी. ती लवकर, तेजस्विनी आणि योगिनी लवकर शाळा सोडून गेल्या होत्या. पण जितके दिवस होत्या त्या पण आमच्या अगदी जिवलग मैत्रिणी झाल्या होत्या. आणि वर्गातल्या सगळ्याच एकमेकींशी आम्ही कनेक्टेड होतो. जरी ग्रुप असायचे तरी पण सगळ्यांना एकमेकांविषयी खूप प्रेम होतं, माया होती. आणि अडीअडचणीला सगळे आम्ही एकमेकांना धावून जायचो. आणि कधी अभ्यासामध्ये म्हणा, त्यात म्हणा, सगळे एकमेकांना सांभाळून घ्यायचो, मदत करायचो. आज त्याच मैत्रिणी मला इतका अभिमान वाटतो, वेगवेगळ्या मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. खूप कोणी शाळेत टीचर आहेत, कोणी बिझनेस करत आहे, कोणी मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन जॉईन केलेलं आहेत. एक मैत्रीण तर छान पॉलिटिक्समध्ये करिअर करते. मला इतकं छान वाटतं आहे ना, पूर्ण पर्सनॅलिटी बदलून गेलेल्या आहे सगळ्यांच्या. पण सगळे अजूनही कनेक्टेड आहे, शाळेच्या ग्रुपवर ॲक्टिव्ह असतात आणि छान एकमेकींशी संपर्क ठेवून आहेत. मुलींचा एक वेगळा ग्रुप पण आहे शाळेचा, त्यावर पण सगळ्या छान गप्पा मारत असतात. तर मला खूप खूप आनंद होतं की आम्ही एवढं नशीबवान आहोत की अजूनही आम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकतो या सोशल मीडियामुळे. आता आमच्या मुलांची प्रगती आम्ही शेअर करू शकतो आहे, त्यांच्या आयुष्यात काय चाललं तेही आम्हाला सगळं जाणून घेता येतं आहे. तर या मैत्रिणींचे पण मी कायम ऋणात राहील की त्यांनी पण मला खूप सुंदर सुंदर अमूल्य अशा आठवणी दिलेल्या आहेत. आता मी जेव्हा बाहेरगावी जायचा प्रयत्न करेल ना, तर पहिले नाशिकला जाणार आहे आणि गेली ना की सगळ्यांना भेटायचा मी नक्की प्रयत्न करणार आहे.
कारण माझा आयुष्यातला मेजर भाग हा माझ्या शाळेने व्यापलेला आहे आणि त्या शाळेनेच मला इतके सुंदर मित्रमैत्रिणी दिले, इतके सुंदर टीचर्स दिलेत आणि खूप प्रचंड अशा बहुमूल्य अशा आठवणी दिलेल्या आहेत आणि इतक्या आठवणी की मला सांगायला दिवस कमी पडेल. म्हणजे आमच्या सहली असो, गॅदरिंग असो, गॅदरिंगची तयारी असो, म्हणजे कसा वेळ निघून जायचा कळायचं नाही आम्हाला. आणि तेव्हा गॅदरिंगमध्ये तर गोटखिंडीकर मॅडम मला नेहमी पुढे बोलून घ्यायच्या, प्राजक्ता डान्स स्टेप्स तू बसवायच्या आहेत, कसं करायचं सांग, हे गाणं मी सिलेक्ट केलं आहे, मग सांग. मग मी आणि सुवर्णा धर्माधिकारी म्हणून माझी मैत्रीण होती, आम्ही डान्स स्टेप बसवायचो. मग शाळा सुटली किंवा काही पिरियड्स आम्हाला ऑफ दिले जायचे, मग तेव्हा आम्ही डान्स प्रॅक्टिस करायचो. मग ड्रेसअप कसा करायचा, मग मेन रोडला जाऊन कपड्यांची खरेदी, मॅचिंग, टिकल्या, बांगड्या, नंतर गजरे बनवून आणायचे, एकसारखे सगळे दिसले पाहिजे. आणि आमचे सूर्यवंशी सर ते तर फोटो इतके सुंदर काढायचे प्रत्येक इव्हेंटचे. मग ते फोटो डिस्ट्रीब्युशनला आले किती एक उत्सुकता, आपले फोटो कसे आले असतील, काय असतील. ते पण चित्रकला शिकवायला आम्हाला होते, त्यांच्या पण पिरियड्सला खूप धमाल असायची. गोरवाडकर सर होते जे भूगोल शिकवायचे, म्हणजे ओडेकर सर यांचं उत्कृष्ट इंग्लिश होतं. म्हणजे किती सरांची नावं घ्यायची. जोशी सर होते, ते पण दुर्दैवाद नाही आज आपल्यामध्ये नाही आहेत. म्हणजे प्रत्येक टीचर्सची वेगळी एक खासियत होती. जसं एस एस कुलकर्णी मॅडम, सी एम कुलकर्णी मॅडमची मला भीती वाटायची गणितात, मला त्यांच्या भयंकर दरारा वाटायचा. पण शिल्पा माझ्याबरोबर असायची ना, मॅडमने मला कधी उभं केलं पटकन तर ती हळूच खाली मला उत्तर लिहून आणि गणित सोडून ती वही पास करायची आणि ते बघून बघून मी मॅडमला सांगायची. तर मला ते पण आठवतं आहे सगळं. तर हा व्लॉग बघत असशील शिल्पा तर तुला नक्की सगळं आठवेल. मी तर कधीच या गोष्टी विसरणार नाही आहे. नंतर शाळेचे आमचे प्रदर्शन असायचे, रांगोळी स्पर्धा असायची, फ्लॉवर डेकोरेशन इव्हेंट असायचे, सगळ्यामध्ये मी भाग घ्यायची. अभ्यास सोडून बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही एकदम उत्साही असायचो. परीक्षेच्या वेळेला मात्र आमची बोबडी वळायची, पण जेमतेम फर्स्ट क्लास तर सोडला नाही, एवढंच आमचं एक कर्तृत्व आहे शाळेचं. पण बाकी खूप खूप मजा केलेली आहे. गॅदरिंगमध्ये तर सगळ्यात जास्ती मी एन्जॉय करायची, मला खूप आवडायचं. आणि स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये पण आम्ही सगळे भाग घ्यायचो आणि शाळेच्या सहली त्या पण आम्ही कधी चुकवलं नाही. आणि शिक्षक पण आमचे खूप छान काळजी घ्यायचे सहलीमध्ये सुद्धा. आमचे पॅरेंट्स बिनधास्त सोडून द्यायचे आम्हाला सहलीला आणि कधी काही असे गैरवर्तन झालं नाही, काय नाही. सगळे शिस्तीत होते, वळण होतं सगळ्या मुलामुलींना, कधीच काय असे गैरप्रकार त्यांनी होऊ दिले नाही. तर आज इतकं 8 वर्षांनी मला इतकी आठवण आली ना शाळेची. तर माझे जे शाळेचे वर्ग मित्र मैत्रिणी बघत असतील त्यांना पण मी इथूनच हाय बोलते. लवकरात लवकर आपण भेटायचा प्रयत्न करूया. ते माझ्या शाळेच्या ग्रुपने देखील जेव्हा माझं डिप्रेशन आणि एन्झायटीबद्दल कळलं, मला प्रचंड सपोर्ट दिला आहे. त्यांचे पण मी खूप खूप आभार मानते. तुम्ही सगळे एवढे माझ्या पाठीशी आहात, त्यामुळे मी आज समर्थपणे परत उभी राहिली आणि एवढं मी बोलू शकते आहे. तर मी आभार तर म्हणू शकत नाही, पण बस मी तुमची ऋणी राहील आयुष्यभर, एवढंच मी बोलते. आणि माझ्या शाळेचे आणखी काही ग्लिम्स मी तुम्हाला इथे शेअर करते. आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा. आणि उद्या भेटूया पुन्हा नवीन विषयाच्या व्लॉगवर. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.